रिसिप्ट जर डिस्प्ले झाले तर याची बॅलन्स शीट हँडल करायची असेल किंवा ट्रायल बॅलन्स हँडल करायची असेल तर तुम्ही याचा रिपोर्ट पाहत असताना तुम्हाला ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीटमध्ये कोणता सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो, तो राईट साईड आणि लेफ्ट साईडला काय डिस्प्ले करतो? पहिले तर आपण ज्यावेळेस ट्रायल बॅलन्स ह्याच्यामध्ये एंटर करतो त्यावेळेस आपले या साईडला ऍसिड असतात आणि या साईडला लायबिलिटीज असतात. ऍसिड आपल्याला शो करतो. कोणतं काय सांगा, कोणती साईडला लायबिलिटी असतात आणि कोणत्या साईडला ऍसिड्स असतात? लायबिलिटी ही लेफ्टला असते आणि ऍसिड्स हे राईट साईडला असतात. ओके. ऍसिड हे आपल्याला शो करतात की आपल्याकडे आता किती फंड आहे किंवा आपण किती आता प्रॉफिट मध्ये आहोत. आणि लायबिलिटी आपल्याला शो करते की आपल्याला किती बिल्स पे करायचे आहेत, आपले किती अमाऊंट लोकांना द्यायची पेंडिंग आहे. लायबिलिटीचा रोल कोणता आहे, परचेस आहे की सेल आहे? लायबिलिटीचा रोल परचेस आहे आणि ऍसिडचा सेल्स आहे. ओके. जर कोटेशन जर तुम्हाला बनवायचं असेल, कोटेशन जर बनवायचं असेल तर तुम्ही टॅलीमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल की एक्सेल मध्ये? टॅलीमध्ये. तर टॅलीमध्ये कसं बनवलं जातं सांगता येईल? टॅलीमध्ये आधी आपल्याला सेल्स मध्ये म्हणजे इफेक्ट मध्ये जावं लागतं. त्यानंतर तिथं आपल्याला जो ऍक्टिव्ह करावा लागतं, आपल्याला कोटेशन जे आहे ते ऍक्टिव्ह करावं लागतं शॉर्टकट कीने. आणि तो ऍक्टिव्ह केल्यानंतर आपण जो काही ते बिल बनवतो प्रिंट काढायच्या टायमाला त्याच्यावर नाव कोटेशन येतं. आणि परफॉर्म इनवॉइस आणि कोटेशन मध्ये काय डिफरंट आहे? परफॉर्म इनवॉइस आणि कोटेशन म्हणजे आपण समोरच्याला एक बिल देते की जर याची एक म्हणजे त्याला जो प्रोडक्ट घ्यायचा आहे त्याची एक आयडियल अमाऊंट, म्हणजे त्याला लक्षात येतं की आपण गाडीचे जसं कोटेशन काढतो की एक आयडियल अमाऊंट असते की आपल्याला ते लक्षात येतं की एवढ्या अमाऊंट पर्यंत आपल्याला तो प्रोडक्ट बसणार आहे. आणि दुसरं काय म्हणले परफॉर्म इनवॉइस मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये फक्त रेट वगैरे ते डिस्प्ले होतात. आणि एक्सेल मध्ये जर तुम्हाला कोटेशन बनवायचं असेल, एक्सेल मध्ये सर माझा कम्फर्ट नाही, एक कम्फर्ट नाही आहे का? बरं. एक्सेल मध्ये काय काय येतं तुम्हाला? एक्सेल मध्ये मी कोटेशन बनवू शकतो, त्यानंतर मला पीएमटी वगैरे फॉर्म्युलाज वगैरे पूर्ण वापरता येतात. तर जर व्हीलुकअप जर यूज करायचं असेल एक्सेल मध्ये तर कोणत्या प्रॅक्टिकल मध्ये यूज करू शकता किंवा एखाद्या प्रॅक्टिकल्स टास्क क्रिएट करून दाखवू शकता का? हो सर, आपण व्हीलुकअप हा फॉर्म्युला जो आहे तो एम्प्लॉय डाटा सेव्ह करण्यासाठी वापरू शकतो. एम्प्लॉय डेटा सेव्ह करण्यासाठी. कारण व्हीलुकअप मध्ये आपण एका क्लिक मध्ये आपण ज्यावेळेस शीट 2 मध्ये त्याची डाटा एंट्री करता असतो आणि शीट 1 मध्ये जो तो व्हीलुकअपचा फॉर्म्युला वापरलाय तो पर्टिक्युलर नेम किंवा एम्प्लॉयर आयडी त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर ते पूर्ण डिटेल्स